कसं आहे ना मंडळी, दिखावा करणं म्हणजे एक प्रकारचं कर्ज आहे. माणूस नसलेली प्रतिष्ठा मिळवण्यासाठी दिखावा करतो आणि ती टिकवण्यासाठी त्याला अजून दिखावा करावा लागतो. यात त्याचा पैसा, ऊर्जा, वेळ सगळंच वायाला जातं. साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी ही म्हण जरी जुनी असली तरी आजही ती तितकीच फायद्याची आहे. हॅलो, नमस्कार. मी सुप्रिया. आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो. तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत. त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना. सकाळ सकाळची वेळ आहे आणि आजचा वार आहे शुक्रवार. तर ना सकाळी लवकर उठले होते मी आणि मागचा जो व्हिडिओ आहे मी अपलोड केलेला, तर एका ताईंची रिक्वेस्ट होती की तू एवढं सगळं काम करून नेहमी पॉझिटिव्ह आणि आनंदी कशी असतेस बरं, म्हणजे नक्की तुझ्या मनात म्हणजे काय चाललेलं असतं किंवा विचार तरी काय असतात तुझे. तर ते मी मागच्या व्हिडिओमध्ये मांडलेले आहेत आणि बऱ्यापैकी छान प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे. कमेंटसुद्धा बऱ्याच जणांच्या आलेल्या आहेत, तर त्याला रिप्लाय द्यायचं आहे, मी लवकरच देईन. तर म्हटलं चला आता आधी आजचा व्हिडिओ मी अपलोड करते एडिट करून, मग सगळ्यांच्या कमेंट्सचा मी रिप्लाय देणार आहे. तर इकडे बघा, आता ना मी सकाळी सकाळी उठले आणि हे सुरुवात केलेली आहे या कामाला. तर हे काम ना मी मागच्या व्लॉगमध्ये म्हणजे गुरुवारचा व्लॉग जो आहे ना तो अपलोड केला. त्याच्या आधीच्या व्लॉगमध्येच मी फ्रीज क्लिनिंगला घेतलं होतं रात्री 12 वाजता. खरं 10:30 वाजले होते. 12 वाजेपर्यंत मी ना थोडंसं फ्रीज मी क्लीन केला होता, पण तो काही माझ्या मनासारखा क्लीन झाला नव्हता. कारण 2-2.5 महिने ना माझं फ्रीजकडे लक्षच गेलं नव्हतं. दुसरीच इतर कामं काही चालली होती आणि मुलांच्या शाळा वगैरे भरणार होत्या, तर त्यांच्याच मी गोंधळामध्ये होते. वह्या पुस्तकं त्यांचं तिकडंच, म्हणजे ह्या कामाकडं मला असं माझं लक्षच गेलं नाही फ्रीजकडं. बाकी मग वॉशिंग मशीन वगैरे मी क्लीन केलेली होती. पण बरेच दिवस झालं मला आहे ना अगदी व्यवस्थित असा फ्रीज क्लीन करायचा होता. इकडं बाबासुद्धा येऊन बघत होते, "अगं तू तर काल का परवाच फ्रीज साफ केला आणि परत का फ्रीज साफ करायला काढला?" विचारत होते मला. तर झालं असं होतं की मी फक्त वरवरनंच पुसून घेतला होता फ्रीज. रात्रीचे 10:30 वाजले होते वाटतं आणि लवकर जेवण झाली होती. एखाद्या दिवशी लवकर आटपलं ना की असं वाटतं, अरे आज लवकर झालं आहे, मग आहे वेळ तर करू का एखादं काम, असं होतं मला कधी कधी. आणि मी ते काम करायला काढते, पण रात्र झाली होती खूप, म्हणजे 12 वाजले होते आणि मग ते काही काम पूर्ण माझं झालं नाही व्यवस्थित फ्रीज क्लिनिंगचं. मग मी काय केलं, तसंच वरवर पुसून घेतला फ्रीज आणि लावून ठेवून दिला. आणि आज सकाळी सकाळी आहे ना मी पूर्ण डीप क्लीन करायला काढलेला आहे फ्रीज. म्हटलं आज क्लीन करूनच घेऊया, कारण आता लवकरच श्रावण महिना लागणार आहे. इकडे फ्रीजची जी काही पार्ट होती ती मी घासून इथं वाळायला ठेवून दिले होते आणि सकाळची वेळ होती आणि इकडं आमचा घरातला सगळ्यात म्हातारा माणूस म्हणूया आपण, चहा प्यायला बसलेला होता. म्हणजे 5 वर्ष पूर्ण झाल्यापासून आहे ना देवांश चहा प्यायला सुरुवात केलेली आहे त्याने. तर जास्त दूध घालते आणि मग चहा देते, असं जास्त कडक चहा त्याला नसतो कधीच. बाहेर ना पावसाची रिमझिम चालू होती आणि असं मस्तपैकी बाल्कनीमध्ये बसून आहे ना इतकं भारी वाटतं ना चहा प्यायला. आणि मलाच नवल वाटत होतं की तो इतका आगाऊपणा करतो ना चहा पिताना, सांडणारच, इकडं उडी मार तिकडं उडी मार. आणि आज ना चक्क बाल्कनीमध्ये बसून निवांत असा चहा पित होता. मस्तपैकी पाऊस पडत होता, म्हणजे थोडीशी थंडी असते आणि चहा गरम असतो, मग हे फिलिंगच वेगळं असतं. त्याच्यामुळं चहा हा पाऊस म्हणजे जे पाऊसप्रेमी आहेत ना त्यांना चहा खूप आवडतो. चहाप्रेमी आहेत अशी बरीच मंडळी आहेत. तर चला आता इकडे ना सगळे पार्ट मी व्यवस्थित लावून घेतलेले आहे. तर सकाळी सकाळी मी क्लिनिंगला सुरुवात केली होती, आंघोळसुद्धा केली नव्हती. आता आंघोळ वगैरे माझी झालेली आहे आणि म्हटलं चला आता हे पार्ट वगैरे लावून घेऊया फ्रीजचे. पार्ट लावल्यानंतर थोडंसं पावसाचं पाणी उडालं होतं ना, तर ते मी पुसून घेतलं एका कापडाने. आणि सगळ्या भाज्या ज्या आहेत निवडलेल्या, म्हणजे सासूबाईंनी निवडल्या होत्या भाज्या, तर त्या मी व्यवस्थित ट्रेमध्ये भरून ठेवून दिलेल्या आहेत. आलं वगैरे जसं लागतं की मी एक्सपायर झालेले मसाले वगैरे सगळे एका बाजूला काढून पिशवी भरून एका बाजूला ठेवून दिली होती, जे की चायनीजचे वगैरे मसाले असतात. आणि आपण काय करतो ते फक्त एकदाच वापरतो, एकदा किंवा दोनदाच वापरले जातात. कधी 6 महिन्यातनं 8 महिन्यातनं कधीतरी मी घरी चायनीज तयार करते, असं सारखं सारखं होत नाही. आणि कारण आता शाळेचे डबे चालू झाले तर तेवढं वेळही मिळत नाही.
म्हणून मग असे जे मसाले आहेत ना एक्सपायर होऊन गेलेले असतात, तर ते सगळे एक्सपायर झालेले मसाले मी सगळी गर्दीची होती फ्रीजमधली काढून टाकली होती. फ्रीज बऱ्यापैकी छान मोकळा मोकळा झाला होता. फक्त दूध, भाज्या एवढंच फ्रीजमध्ये होतं आणि काही मसाले. तर इतकं छान वाटत होतं. फक्त बाहेरनं ना फ्रीज क्लीन करायचा राहिला होता. आणि तेवढ्यात ना आता आम्ही ना काल बाजार भरून आणला होता. तर तो बाजार आहे का नाही इथं तिथं बघा किती पसरलेला आहे कोपऱ्यामध्ये. आणि आज की नाही आमच्याकडे आखाड पार्टी आहे. म्हणजे आपण म्हणतो ना आखाड अमावस्येच्या आधी आखाड पार्टी करायची असते. तर आता लवकरच श्रावण लागणार आहे आणि श्रावणामध्ये आम्ही अजिबात नॉनव्हेज खात नाही. म्हणजे मी तरी पाळते. घरात ज्याला खायचं असेल त्याला मी काही बंदी घालत नाही. पण मी खात नाही म्हणून कोणीच खात नाही, कारण करणारी मी घरामध्ये आहे. मी केलं तरच मिळणार असं असतं. नाही तर माझं काही म्हणणं नसतं बाबा तुमचं तुम्ही करा आणि खा, पण कोणच करून खात नाही घरामध्ये, कारण मी पारायण करते ना, त्यामुळं मग घरामध्ये कोण करून खात नाही. तर आता काय हे सगळं महिनाभर पाळणार आहेत, म्हणजे नॉनव्हेज पाळणार आहेत, तर ह्यांना आहे ना म्हणजे एकदा ना आखाड पार्टी द्यावीच लागते. मग आज ना तुमचे दादा मटण आणणार होते आणि त्यांचे 2 मित्र जेवायला सुद्धा येणार होते. आता एवढं सगळं आज काम आहे ना की हा किराणा माल पण काढला होता ना, आता हा तसाच ठेवायचा म्हटलं. बाहेर कोणी म्हणजे बाहेरचं येणार असेल तर मला असं वाटतं की एवढा सगळा पसारा बघून काय म्हणतील माणसं. तर असं होतं कधी कधी दडपण येतं, म्हणजे अचानक कोणीही येतं काही सांगता येत नाही. म्हणून मग मी ना आणि काय होतं माहिती का, आत्ता लगेच व्यवस्थित किराणा नाही ना भरून ठेवला, मग इथली पिशवी तिथं, तिथली पिशवी इथं तिथं सारखी या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात पडलेली असते. त्याच्यामुळे ना व्यवस्थित जागच्या जागी सगळा किराणा माल भरून ठेवला ना डब्यांमध्ये की मग काही टेन्शन नसतं. आता तर साफसफाई करायला खरं तर काढायची आहे. तर मी विचार केला की आज ना आखाड पार्टी करून घेऊया. त्याआधी म्हटलं किराणा सगळा जागच्या जागी ठेवून देते आणि मग त्यानंतर बघूया साफसफाईचं काम. आज तर खूप मोठं काम आहे ते म्हणजे स्वयंपाकाचं. तर ही मिठं वगैरे आणली होती ना, तर ती मिठाच्या डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवले, तांदळाच्या डब्यामध्ये तांदूळ भरून ठेवलेत, डाळी सगळ्या एकत्रच एका डब्यामध्ये भरून ठेवलेल्या आहे, जेणेकरून आता सगळी भांडी जर घासायला काढली मी डबे वगैरे तर प्रत्येक सेपरेट डब्यामध्ये ना डाळी भरून ठेवता येईल. पण आता सध्या तरी मी एकाच डब्यामध्ये सगळ्या डाळी भरून ठेवलेल्या आहे, कारण आज कामाचा पण खूप लोड आहे आणि जिथल्या तिथं आवरल्यासारखं दिसावं म्हणून मग हे मी ठेवण्याचा प्रयत्न करत होते किराणा माल, की बाबा चला एकाच डब्यात सगळं व्यवस्थित भरून ठेवून देऊया. आता इथं की नाही तुमच्या दादांचं ते काय म्हणतात पावडर, प्रोटीन पावडर, परत ते केलॉस हे असतं खायचं जे डाएटचं, तर ते सगळं मी एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवलं. आणि एक वेगवेगळ्या पोत्यांमध्ये मी हे केलेलं असतं. एका पोत्यामध्ये डाळी आणते आणि एका पोत्यामध्ये जे भांड्याचे साबण आहेत, कपड्याचे साबण, लिक्विड वगैरे हे सेपरेट आणत असते किराणा मालामध्ये, जेणेकरून हे साबणाचा वगैरे डाळींना वास लागू नये म्हणून मी सेपरेट पिशव्या केलेल्या असतात. तर ते थोडेफारच साबण काही शिल्लक राहिले होते ते एका पिशवीमध्ये भरून घेतले. आता मला ना किचन कट्ट्याचा खालचा जो खण आहे सिंकच्या खालचा तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे. तिथंच मी सगळं पावडर, साबण, लिक्विड वगैरे ठेवत असते. तर म्हटलं आत्ताच तिथं ठेवायला नको, आत्ता खूप पसारा होता म्हणून मी एका पिशवीमध्ये भरून ठेवलं. आणि आजूबाजूचा सगळा पसारा म्हणजे कचरा जो होता केर होता एका पिशवीमध्ये भरला. आणि ती जी बाजू आहे म्हणजे किचनचा जो कोपरा आहे तो अगदी स्वच्छ केला. नाही तर काय होतं ना दरवेळेस तोच प्रॉब्लेम होतो. एकदा का किराणा माल आणला, किराणा मालाची गोणी त्या कोपऱ्यात असते, मग ज्याला जसं लागेल तसं त्या पोत्यातनं त्या पिशव्या निघत असतात, डाळीच्या असू द्या किंवा खाऊच्या असू द्या, म्हणून मग जास्त पसारा होतो. तर हा सगळा पसारा ना मी पटपट सकाळी आवरून घेतला. मुलांची सुद्धा गडबड होती शाळेत जायची आणि त्यांनासुद्धा टिफिन करून द्यायचा होता. त्यांच्या टिफिनला आज ना मी झटपट असा बटाट्याचा पराठा करून देणार आहे. एखाद्या दिवशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेन, पण आज की नाही मला मस्तपैकी मटन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. म्हणजे नेहमीच ना मी पुरणपोळीची थाळी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आता काही जण नॉनव्हेज खात नाहीत पण काही जण खातात ना, त्यांनी नक्की आवर्जून बघा की अगदी झटपट असा मटणाचा स्वयंपाक मी कसा करते. आणि आज जवळजवळ म्हणजे घरातले 6 मेंबर्स आणि बाहेरचे 2-3 असं म्हणजे 8-9 जणांचा स्वयंपाक आपल्याला करायचा आहे नॉनव्हेजचा. तर तुमच्या दादांनी मटण आणलेलं आहे 1.5 किलो. आता तेल मी अंदाजच घेतलेलं आहे, तुम्ही 2 चमचे घ्या. आणि बघा 2-3 कांदे मीडियम साईजचे बारीक कट करून घेतलेले आहेत, तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला. एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी पातळ मटणाचा रस्सा आणि सुक्कं मटण कसं करायचं किंवा झटपट नॉनव्हेजचा स्वयंपाक कसा करायचा, तर आखाड स्पेशल थाळी आहे आज मटणाची. चला तुमच्याबरोबर मस्त अशी रेसिपी शेअर करते. तर बघा कांदा भाजून झालेला आहे आपला तेलामध्ये.
आता जे मटणाचं मांदा असतं ना, खरं ते खूप टेस्टी असतं, चवदार असतं. काही जणांना आवडतं, काही जणांना नाही आवडत. तर आपल्याला ते ना कांद्यामध्ये भाजून घ्यायचं आणि मग त्यानंतर हळद पावडर टाकायची. आपल्याकडं हळद पावडर मिळते अगदी 100% प्युअर. जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देते, नक्की कॉन्टॅक्ट करा. तर चला, आता इकडे हळद छान भाजून घेतली ना तेलामध्ये, मटण घातलेलं आहे आणि मटण छान परतून घ्यायचं. हां, अजून सांगते मी तुम्हाला, थोडंसं व्हिडिओ पॉज झाला होता माझ्याकडनं, तर मी जाड मीठसुद्धा घातलेलं आहे. जाड मीठ मटणामध्ये घातलं ना की छान मटण असं परतून घ्यायचं फुल गॅसवर, एकसारखं असं व्यवस्थित सगळे पीस व्यवस्थित परतले गेले पाहिजे. एकदा का मटण छान परतलं की त्यावर मस्तपैकी ना दाबून असं झाकण ठेवून द्यायचं आहे. आता त्या झाकणात मी पाणी ओतलेलं आहे आणि परतलेलं जो चमचा होता उलात नव्हतं ते त्या पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे, कारण तेच पाणी आपल्याला मटण शिजल्यानंतर ओतायचं आहे. तर बघा, आता बऱ्यापैकी 20 मिनटं ना मी मटण छान वाफवून घेतलेलं आहे. इतकं वाफवलेलं आहे की त्याला बघा मिठाचं किती पाणी सुटलेलं आहे. म्हणजे मिठाच्या पाण्यातच मला तर वाटते 20% हे मटण आपलं शिजलेलं असणार आहे. म्हणजे हळद मिठाचा इतका छान फ्लेवर येतो ना मटणाला. तर अशा पद्धतीनं तुम्ही मटणाची मस्तपैकी रस्सा मटणाचा करून बघा. तर आता बघा, पुन्हा एकदा या ताटात ना पाणी ओतून ठेवायचं आणि पुन्हा 20-25 मिनटं आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे. पातेल्यामध्ये मटण शिजवायला थोडा वेळ लागतो. आता बघा, माझा स्वयंपाक चालू होता. एखाद्या दिवशी जरी मी सकाळी सकाळी आहे ना पक्ष्यांना खायला ठेवायला विसरले ना, अक्षरशः मला इथं ना उभं राहून आवाज देतात ते. म्हणून मला त्यांची इतकी दया वाटते ना, म्हणजे येऊन तिथंच बसलेले असतात ते, जातही नाहीत कुठं. आणि अशी कडी लावलेली असली, मला खिडकीतून आवाज येतो. आता तुम्हाला दाखवते हा, बिचारे कसे बसलेले आहेत. चिमणी सगळ्यात चाळून की ना. कौवा या ओ. आज ना पक्ष्यांना पाणीसुद्धा ठेवलं नव्हतं सकाळी सकाळी, कारण तुम्ही बघताय की सकाळी सकाळी उठल्या उठल्या मी सरळ कामालाच लागले होते. नाही तर माझं काम असतं, आंघोळ झाली की पहिलं पक्ष्यांना पाणी ठेवायचं, तुळशीला पाणी घालायचं. हे कधी कधी थोडंसं रुटीन पुढे मागे होतं. तर पाखरं बघा इतकी, म्हणजे त्यांना आहे ना एखाद्या दिवशी जरी खायला नाही ना ठेवलं, ती लगेच खिडकीत येणार, घिरक्या घालणार, ओरडणार, म्हणजे सांगणार ओरडून ओरडून. मग मुक्या जनावरांचं कसं असतं, त्यांना जास्त काही नको असतं, ते आपल्याकडे काहीच मागत नाही, फक्त थोडं प्रेम आणि थोडासा खाऊ, एवढंच त्यांना पाहिजे असतं. आजकाल तुम्ही लोकांना आहे ना कितीही तुमची संपत्ती त्यांच्या नावावर केली किंवा तुम्ही कितीही त्यांना जीव लावला, तुमचं पुढातलं ताट त्यांना दिलं तरी ते तुम्हाला आहे ना 3 तासातच विसरून जातील. पण हे पक्षी आहेत ना, एक तर त्यांचं आयुष्य खूप कमी असतं, पण ते ना आपल्याला म्हणजे आपण मूठभर जरी त्यांना धान्य दिलं किंवा काही जरी खायला दिलं ना, तरी ते आयुष्यभर आपल्याला लक्ष ठेवतात. म्हणूनच ना मला असं मुख्य जनावरांना किंवा पक्ष्यांना, प्राण्यांना म्हणजे त्यांच्या मनासारखं वागायला खूप आवडतं त्यांच्याबरोबर. आणि माझा आवाज किंवा आपल्याला ना पक्षी नेहमी लक्षात ठेवतात. आता बघा, कावळा, ह्या चिमण्या, मी इतकी जरी त्यांच्या जवळ असले ना तरीसुद्धा अजिबात घाबरत नाहीत. माझ्या आजूबाजूला घिरक्या घालतात, फिरतात, जवळ येतात. म्हणजे विश्वास म्हणतो ना आपण, एक प्रकारचा प्राण्यांना एकदा विश्वास बसला ना की ही व्यक्ती आपल्याला म्हणजे आवाजावरूनच, ते टोनवरूनच त्यांना कळतं की आपल्याला प्रेमाने बोलतायत की रागाने बोलतायत. तुम्ही एकदा जरा सर्च करून बघा. तर मला ना समजलेलं आहे की पाखरांना आपण बोलवलं ना की पाखरं येतात. तर असं आहे. मग कुठले कुठले पक्षी आहेत तुम्ही तर बघितलं, दयाळ नावाचा एक पक्षी आहे, साळुंकी आहे, कावळा आहे, त्यानंतर तांबट पक्षी येतो, टक्का मोर ज्याला म्हणतात. तर चला, आता इकडं मटण शिजलेलं आहे. 15-20 मिनटामध्ये इतकं मस्त मटण शिजलं ना. आणि पलीकडे ना मटण शिजेपर्यंत मी भातसुद्धा घातलेला होता, भातसुद्धा आपला शिजत आलेला आहे. तर इथे बघा, मटण एकदम मस्त शिजलेलं आहे आपलं. आणि इकडं ना तुम्हाला भात दाखवते मी. तर आम्ही ना कधीही भात असं कुकरमध्ये नाही लावत, असा मोकळाच लावते. आता भाताची क्वांटिटी जरा जास्त आहे, कारण माणसं पण घरामध्ये जास्त आहेत, त्यामुळं जसं की आपल्याला 8-9 जणांचा स्वयंपाक करायचा आहे म्हणून. तर मी 2 फुलपात्र इथं भरून भात घातला होता. आता मस्तपैकी हा भात आपला शिजलेला आहे, एका बाजूला काढून ठेवते. जसं मी तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे संपूर्ण रेसिपी दाखवते की कसं करायचं काय, तसंच आजची ही आषाढ थाळी आहे, म्हणजे आखाड थाळी म्हणूया आपण. आपण म्हणतो ना आखाड पार्टी द्या, आमच्याकडं तर हेच चालू असतं, आखाड पार्टी. तर इथं बघा, कांदा वगैरे भाजून घेतला,
आणि मस्तपैकी खोबरं पण भाजून घेतलं होतं. आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सगळ्याचं ना आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. 2 कुड्या लसणाच्या सोलल्या होत्या आणि अर्धी वाटी खोबऱ्याची आहे. 4 ते 5 कांदे उभी चिरून भाजून घेतलेले आहेत आणि त्याचं वाटण करून घेतलं होतं. मुठभर कोथिंबीर घेतली होती. आता ते वाटण की नाही आपण मस्तपैकी तव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे लोखंडी तवा आहे आणि त्या तव्यावरच मी नॉनव्हेज नेहमी करते. एकदम मस्त टेस्टी आणि चवदार होतं बरं का. तर इकडे पलीकडं ना दूध तापायला ठेवलं होतं मी, म्हणून जाळीची झाकणी मी त्याच्यावर ठेवून दिली होती जेणेकरून उडू नये मग मसाल्याचं त्याच्यामध्ये. तर ना तेल घेतलं 2 चमचे, त्याच्यावर वाटण घातलेलं आहे. तेलामध्ये छान वाटण भाजून घेतलं. त्यानंतर आपला कांदा लसूण मसाला घातला होता आणि एव्हरेस्टचा मटण मसाला घातलेला आहे 1 चमचा आणि आपला कांदा लसूण मसाला घातलेला आहे 2 चमचे. इतकी छान तर्री येते ना, दुसरे बाकीचे कुठलेच मसाले घालायची गरज नाही. स्पेशली आपला मसाला कटाची आमटी आणि नॉनव्हेजसाठी एकदम फेमस आहे बरं का. इतका छान टेस्ट येते ना. आता तुम्ही बघताय कलर, तर लोखंडी तव्यामध्ये फोडणी दिली आणि लगेचच आता आपल्याला ही फोडणी ना मटणाच्या रश्श्यामध्ये मिक्स करायची, ओतायची आणि छान 5-10 मिनटं हा रस्सा उकळून घ्यायचा आहे. आता थोडंसं आणि पाणी घातलं आणि तवा पुन्हा एकदा स्वच्छ करून धुवून म्हणजे जे काही मसाला चिटकलेला आहे तो त्या रश्श्यामध्ये ओतते जेणेकरून त्याला आणखीच छान चव येईल आणि थोडासा रस्सा आटला ना की एकदम टेस्टी लागणार आहे. आता त्याच तव्यामध्ये ना मी सुक्कं मटणसुद्धा परतून घेते, कारण परत परत भांडी खरकटी करायची, मग तो तवा धुवायला टाकायचा आणि कढई घ्यायची. मग असं केल्यानंतर काम जास्तच वाढतं. म्हणून मग एकाच तव्यामध्ये ना मी 2 कालवणं परतून घेते. रस्सा झालेला आहे आपला. आता त्याच तव्यामध्ये आपल्याला सुक्कं मटण परतून घ्यायचे. आता तेच वाटण मी घेतलेलं आहे, जास्त काहीच नाही, तेच वाटण घेतलेलं आहे. 2 चमचे तेलामध्ये छान हे वाटण भाजून घ्यायचं. पुन्हा एकदा आपला कांदा लसूण मसाला बघा 1 चमचा थोडंसं घातलेलं आहे मी आणि सुक्याला थोडंसं कमी घालायचं सुक्कं मटण, कारण आपण कोरडं खातो सुक्कं मटण. रस्सा आपण पितो तेव्हा एवढं काही तिखट जाणवत नाही, पण पीस जे आहेत सुक्कं त्याला मी थोडंसं लाल तिखट म्हणा कमीच घालते, जेणेकरून कोरडे पीस व्यवस्थित खाता येईल, नाही तर हा हो नाही खाताना पण. म्हणून मग 1च चमचा मी आपला कांदा लसूण मसाला त्यामध्ये घातलेला आहे. आता एव्हरेस्टचा ना मटण मसाला संपलेला होता, म्हणून मग मी काय केलं, चिकन मसालाच घातलेला होता सुक्या मटण परतायला. आता इथं ना मटण परतून घेतलेलं आहे. एकदम मस्त फुल गॅस करायचा आणि हे सुक्कं मटण छान वाटणामध्ये परतून घ्यायचं आहे. आपल्याला मीठ टाकायची गरज नाही, कारण आपण सुरुवातीला मिठामध्येच हे वाफवलेलं आहे मटण. मग लागलं तर नंतर घेता येईल, मीठ थोडंसं कमीच असावं. आता मस्तपैकी हे सुक्कं मटण परतून झालेलं आहे आणि मस्तपैकी दणदणीत आहे ना 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला ह्या सुक्या मटणाची. मस्तपैकी ही आकाड पार्टी एवढी भारी झाली होती ना, तुमच्या दादांना असंच मन भरून एकदा का खायला घातलं ना की मग परत कधीच ते म्हणजे अख्खा महिना, श्रावण महिना नावच काढत नाही. त्यानंतर म्हणजे दसऱ्यापर्यंत ते नावच काढत नाही, कारण आमच्याकडे गणपती पण असतात, मग नवरात्र असते. आधी नसायचे, पण आता मी सुरुवात केलेली आहे बसवायला गणपती पण, गड बसवायला. त्याच्यामुळं मग ते काही खात नाहीत, एकदाच त्यांना मन भरून खायला घातलं की. तर आता इथं ना तुमचे दादा जेवायला बसले होते आणि त्यांचे काही मित्र होते, पण मी काही पुढे गेले नाही, शूट केलं नाही, परत त्यांना अवघडल्यासारखं नको वाटायला. आणि इतका छान हलका हलकासा पाऊस पडत होता ना, तर अशा वातावरणात ना मटणाचा गरम गरम रस्सा सूप प्यायला खूप भारी वाटतं. आमच्याकडची हिरवळ तर बघा इतकं छान वाटतं ना. आणि मग आता म्हटलं चला, आता ही जेवायला बसलेली आहेत मंडळी, सगळ्यांची जेवणं झाली होती. सासूबाई म्हणजे सगळ्यांनी जेवले होते, मीच फक्त राहिले होते जेवायचे. आणि म्हटलं चला आता संध्याकाळचा जो वेळ आहे ना, तर तो वेळ आपला काहीतरी कामी यावा किंवा उपयोगी पडावा, कारण आता थोडंफार जेवण शिल्लक राहणार आहे यातलं. आणि संध्याकाळी तर कोणी काही जास्त जेवणार नाही. एकदा का मटणाचं जेवण जेवलं ना की मग संध्याकाळी थोडासा भात वगैरे, रस्सा भात असंच खातो आम्ही, जास्त काही जड जेवण करत नाही, म्हणजे जेवत नाही. तर आता मस्तपैकी भाकरी वगैरे झालेल्या होत्या, भात झालेला होता, सुक्कं मटण, पातळ रस्सा असं झालं होतं. आता ते जेवायला बसले होते आणि मग म्हटलं चला थोडीफार जी काही भांडी राहिलेली आहेत ना, म्हणजे काढून ठेवलं होतं, रस्सा वगैरे एका पातेल्यामध्ये काढून ठेवला होता, भात वगैरे जे काही शिल्लक राहिलं होतं थोडंफार जेवण, ते सगळं एक भांड्यामध्ये मी दुसरा काढून ठेवलं आणि ती सगळी जी स्वयंपाकाची भांडी होती ना तीसुद्धा घासून घेतली. आत्ताच हे काम मी 2 वाजायच्या आत आटपून घेते, म्हणजे संध्याकाळचा जो वेळ आहे ना
तुम्हाला मग माझ्या पर्सनल कामासाठी देता येईल, कारण आज सकाळपासून ना नुसतं काम आणि कामच चाललं होतं, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय. म्हणून मग संध्याकाळचा थोडाफार जो वेळ होता ना, म्हणजे कसलाच मी मोबाईलच हातात घेतला नव्हता किंवा कुठलं एडिटिंगसुद्धा केलं नव्हतं किंवा हा शूटच फक्त माझं चालू होतं किंवा इंस्टाग्रामचे तर व्हिडिओ बनवायला मला वेळच मिळत नाही. ज्यांनी इंस्टाग्रामला मला फॉलो केलं नसेल ना, त्यांनी आवर्जून फॉलो करा. तो थोडाफार वेळ जर मला मिळाला तर मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड करणार आहे इंस्टाग्रामवर किंवा छोट्या मोठ्या अपडेट्स मी तिथं शेअर करत असते, ज्या की तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून इंस्टाग्रामच्या पेजला माझ्या फॉलो करा, सुप्रिया शैलेश धुमाळ असा आयडी आहे, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. तर चला मग आता हे ना भांडे वगैरे सगळे घासून घेतले आणि आपलं सिंक वगैरे ना क्लीन करून घेतलेलं आहे. इतकं छान वाटतं ना असं स्वयंपाक व्यवस्थित मनासारखा झाला. लवकरच तुमच्याबरोबर मी आजची आखाड थाळी जी आहे, म्हणजे आखाड पार्टी स्पेशल मटन थाळी, तर ती तुमच्याबरोबर शेअर करते. त्याआधी ना बरीच सारी भांडी माझी घासून झाली होती, की जेणेकरून मी विचार केला, म्हटलं चला मटणाची ही भांडी ना खरकटी ठेवायला नको सिंकमध्ये, नाही तर मग संध्याकाळी चहाच्या टायमिंगला ना इतकं म्हणजे कट्टा गच्च भरलेला असतो ना त्या भांड्यांनी, काही सुचतही नाही. म्हणून मग ही भांडी सगळी मी एक एक करून घासून घेतली होती. तीच आता मी ठेवत होते बकेटमध्ये, जेणेकरून ते वारं लागून वाळतील भांडी. आणि बाहेरनं पाऊस पडत होता म्हणून मी सारखे डोकावून बघत होते. तर चला मग आता ही भांडी स्वच्छ झालेली आहेत. आता झालं असं की त्यांच्या म्हणजे त्या मंडळी जेवढी बसले होते मित्रमंडळी, त्यांच्या सगळ्यांचं जेवण झालं. मग परत पुन्हा त्यांची भांडी घासायला आली. मग असं एक एक करून भांडं करून सगळी भांडी माझी घासून झाली होती. जेवण वगैरे झाले आणि मस्त असा इतका छान पाऊस पडतोय ना. तर बघा इकडं डोंगर तुम्हाला दिसत नसेल तर पूर्ण डोंगर आहे ना असं धुक्यांनी भरलेलं आहे. इतकं भारी वाटतं ना असं पाऊस पडायला लागल्यावर. चला तर आता आजची आखाड स्पेशल थाळी तुमच्याबरोबर शेअर करते. तर मस्तपैकी सुक्कं मटण, पातळ रस्सा, टोमॅटो, कांदा, लिंबू, भात, भाकरी अशी मस्त अशी आखाड थाळी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर तुम्हाला जर ही आखाड थाळी आवडली असेल किंवा आजचा एकदम साधा सिंपल ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा, हाईप देखील करा. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. चला बाय बाय.